नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. सध्या हाय प्रोफाईल केतन मर्डर केसकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. सिया आणि चेतन या हत्येच्या आरोपाखाली आता जेलमध्ये आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही मागणी अर्थातच केतनच्या घरच्यांची आणि एकूण सर्वसामान्य लोकांच्या भावनाही त्याच आहेत. रोज नवीन माहिती समोर येते. सिया आणि चेतन यांचं एकमेकांशी असलेलं नातं, केतन सोबत सियाचं नातं नेमकं काय होतं आणि अगदी अशाही बातम्या आता समोर येतात की सियानं पोलिसांसमोरही कबूल केलंय की तिनं ही हत्या केली. अर्थात सोर्सेसच्या आधारे या सगळ्या बातम्या छापून येतात. आता हे सगळं वाचल्यावर साहजिकच असा प्रश्न पडतो की जर एखाद्या व्यक्तीनं पोलिसांसमोर हत्या केल्याचं सांगितलं असेल, कबूल केलं असेल, तर मग काय केसेस संपली ना? पण कायदा इतका सरळ नसतो. कसं ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये हळूहळू कळत जाणार आहे. कारण आजही तुम्ही पाहत असाल सिया आणि चेतनच्या वकिलांच्या प्रतिक्रिया अत्यंत कॉन्फिडन्स असल्यासारख्या समोर येतात, राईट? आणि त्यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की जर लोकांमध्ये इतका संताप आहे, जर पोलिसांनी इतके पुरावे गोळा केलेत किंवा गोळा करतायत असा दावा होतोय, जर कबुली पण मिळाली, तर मग आरोपींचे वकील इतक्या कॉन्फिडन्सनं कसे काय बोलतायत? पुढे जाऊन या प्रकरणात बेल मिळू शकते सियाला, म्हणजे त्या लाईनवर हे कुठेतरी जाईल का असा प्रश्न पडू शकतो. सियाला पोलीस कस्टडीची गरज नाही, इतक्या कॉन्फिडेंटली तिचे लॉयर्स कसं काय बोलतात? इन्फरेन्शियल प्रोसिक्युशन चाललेलं आहे की हे इन्फरन्स काढतात की हे आणि ती तिकडे गेली, तो जायला तयार नव्हता, हिने फोर्स केला. हा इन्फरन्स आहे, असं काही इन्फरन्स काढता येत नाही. And the argument from our side that on behalf of accused number 2, who is Chowdhury, firstly this offence was registered as an accidental death and then they have recorded offence of 302. We strongly opposed the police custody and considering our arguments, the honorable court granted 7 days police custody to both the accused. तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी फक्त कुठली कोण कोणाला काय म्हणालं हे सांगणार नाहीये, तर मी अशा काही लीगल गोष्टी सांगणार आहे, अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे, ज्याच्यामुळे न्यायालयाच्या दृष्टीनं सिया आणि चेतन यांची नेमकी लीगल पोझिशन काय असू शकते हे तुम्हाला समजेल. अर्थात मी काही लॉयर नाहीये, त्यामुळे काही मुद्दे माझ्याकडनं अर्थातच सुटू शकतात, निसटू शकतात, पण सोर्सेसच्या आधारे ज्या बातम्या आता समोर येत आहेत, इंटरव्ह्यूज समोर येत आहेत, कोर्टातली निरीक्षणं कळत आहेत, यावर बेस्ड रिसर्चच्या आधारे शक्य तितक्या अचूक आणि सोप्या भाषेत ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. सो लक्षात घ्या, सुरुवात कुठून झाली आणि वळण कसं मिळालं. 18 जूनला केतनच्या मृत्यूनंतर सुरुवातीला या प्रकरणाची नोंद काय झाली, अपघाती मृत्यू म्हणून. पण 4 दिवसांनी केतनचे कुटुंबीय त्या ठिकाणी गेले जिथे ही घटना घडली होती, लोहगडावर, आणि तिथूनच त्यांच्या मनात एक संशयाची ठिणगी पडली. त्यांचं म्हणणं होतं की केतन हा अनुभवी ट्रेकर होता, तो अशा प्रकारे पडणं जवळपास अशक्य आहे. इतकंच नाही, केतनच्या बहिणीनं सियाला काही प्रश्न विचारले, त्या उत्तरांमधून त्यांचा संशय आणखीन वाढत गेला आणि मग त्यांनी पोलिसांकडे FIR केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा साधा अपघात वाटत नाहीये, ही हत्या असू शकते. आणि यानंतर पोलिसांनी सिया आणि चेतन या दोघांनी अटक केली. अटक झाल्यापासून साधारण 25 तारखेपासून वगैरे अचानक एक वेगळाच ट्विस्ट पण आला. सिया गोयलचा खरा वकील कोण यावरनं गोंधळ उडाला. ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव अनेक मीडिया चॅनल्सला इंटरव्ह्यू देत होते, पण त्यानंतर सियाचा भाऊ आणि काही मीडिया रिपोर्ट्सनुसार स्वतः सियानं सुद्धा कोर्टात सांगितलं की आशुतोष श्रीवास्तव हे माझे वकील नाही आहेत, माझे वकील विपुल दुशिंग आहेत. आणि इथूनच वाद अजून पेटला, कारण त्यानंतर ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाच्या भावाला आता तब्बल 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली. आता या वादात कोण चूक कोण बरोबर हा वेगळा विषय, पण हे दोन्ही वकील आतापर्यंत सिया केसमध्ये काय म्हटलेत ते बघा. चार्जशीट पाठवणे इतपत सबळ पुरावा मिळाला नाही तर पोलिसांना कितीतरी वेळा कितीतरी केसेसमध्ये समरी रिपोर्ट्स फाइल करायला लागतात. तो मुझे नहीं लगता कि अब इससे ज्यादा वक्त जो है वो जस्टिफाइड है और हम इन्हीं ग्राउंड्स पे हम जो है आर्ग्यू करेंगे. आता आपण हा वकिलांचा वाद बाजूला ठेवत, ही फक्त एक अपडेट आहे, पण खरा प्रश्न जो आहे ना की सिया आणि चेतनचे वकील कोर्टात नेमकं काय म्हणू शकतात आणि कायदा त्याबद्दल काय म्हणतो, हे 4 पॉइंट्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. पहिला म्हणजे गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी कुणाची असते. समजा उद्या तुम्हाला पोलिसांनी अटक केली, याचा अर्थ कोर्टाने तुम्हाला गुन्हेगार ठरवलं का? नाही. आणि म्हणून भारतीय न्यायव्यवस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा नियम किंवा फंडामेंटल प्रिन्सिपल आपण म्हणतो की अ पर्सन इज प्रिझ्युम इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. म्हणजे न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती निर्दोष मानली जाते. याचाच अर्थ आरोपीवर सुरुवातीलाच मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी नसते. हेच सियाचे वकील पण म्हणतात की त्यांना नाही प्रूव्ह करायचं आता या स्टेजला की सिया चेतन निर्दोष आहेत. सरकारला, म्हणजे पीडित कोण आहे केतन, त्याच्या बाजूनं हे प्रूव्ह करायचं आहे की सिया चेतन दोषी आहे. त्यांनी न्यायालयाला बियॉन्ड रिझनेबल डाऊट, म्हणजे कोणतेही वाजवी शंका शिल्लक न ठेवता हे सिद्ध करायचं असतं की या आरोपीनंच हा गुन्हा केलाय.
आता हा तुम्हाला शाब्दिक किस पाडलेला वाटेल, पण कोर्टात समोर असलेले पुरावे आणि शब्द या दोन्ही भयंकर महत्त्वाच्या गोष्टी असतात. भारतीय पुरावा अधिनियमाची जागा आता भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हणजे BSA ने घेतली आणि या कायद्यानुसार पुरावा सादर करण्याची प्राथमिक जबाबदारी, नीट लक्ष द्या, पुरावा सादर करण्याची प्राथमिक जबाबदारी आरोप करणाऱ्या पक्षावर असते आणि म्हणूनच बचाव पक्षाला, जे डिफेंडंट असतात, त्यांना सुरुवातीच्या स्टेजला इनोसन्स सिद्ध करण्याची गरज नसते. त्यांना फक्त एवढंच दाखवायचं असतं की सरकारी पक्षाच्या कथेमध्ये कुठे शंका निर्माण होते का, एखादा दुवा कमकुवत का, एखादा पुरावा पूर्ण नाही आहे का, एखादं स्पष्टीकरण दुसऱ्या शक्यतेला जागा देतं का, बस इतकंच. आणि म्हणूनच सिया गोयलच्या वकिलांचा जो आत्मविश्वास तुम्हाला दिसतोय त्यामागे पहिलं मोठं कायदेशीर कारण हे असू शकतं. आणि इथेच आता केस पूर्णपणे बदलू पण शकते, कारण न्यायालयामध्ये ना भावना नाही, पुरावे बोलतात. हा दुसरा पॉईंट सांगते मी तुम्हाला, की समजा असं आपण एक हायपोथेटिकली म्हणूयात की तुम्ही न्यायाधीश आहात आणि तुम्ही बघताय की सोशल मीडियावर काय ट्रेंड आहे, काय चाललंय, टीव्हीवर कोण बोलतंय, लोकांचा किती संताप आहे, काय काय धक्कादायक गोष्टी सियाच्या पुढे येतात, किती डिस्फंक्शनल फॅमिली आहे सियाची, सिया स्वतः मुलगी म्हणून कशी आहे, या सगळ्याला समाजात महत्त्व आहे का? आहे. पण तरीही कोर्टामध्ये यापैकी एकाही गोष्टीला पुरावा म्हणून किंमत नसते. न्यायाधीश एकच प्रश्न विचारतात, तुमच्याकडे पुरावा काय? समजा सरकारी पक्षाकडे प्रत्यक्ष डोळ्यांनी घटना पाहिलेला साक्षीदारच नाहीये, म्हणजे प्रत्यक्षदर्शी नाहीये, म्हणजे डायरेक्ट एव्हिडन्स नाहीये, तर त्यांचा मुख्य आधार आहे सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स, म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा या केसमधलाच. ओव्हरऑल मोबाईल, त्याचं लोकेशन, CCTV, कॉल रेकॉर्ड्स, डिजिटल एव्हिडन्स किंवा लास्ट सीन टुगेदर सारखे परिस्थितीजन्य पुरावे. अशा वेळेला बचाव पक्ष नेमकं काय म्हणू शकतं? मे बी असं म्हणू शकतं की हे सगळे पुरावे अजून कोर्टात तपासले गेले नाही आहेत, त्यांची सत्यता अजून सिद्ध व्हायची, मग खटला सुरू असतानाच आरोपीला कायम तुरुंगात का ठेवायचं, असा सवाल सियाचे वकील विचारू शकतात. आता इथे एक गोष्ट एक्सप्लेन करते. अनेकांना वाटतं की सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे म्हणजे कमकुवत पुरावा असतो, असं अजिबात नाही आहे. भारतात अनेक हत्या प्रकरणांमध्ये फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सुद्धा आरोपीला दोषी ठरवलं गेलंय. पण इथे मोठा पण आहे. सर्वोच्च न्यायालयानं अनेक निकालांमध्ये स्पष्ट केलंय की परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी, चेन इतकी मजबूत असली पाहिजे, इतकी अखंड असली पाहिजे की त्या साखळीतून आरोपीशिवाय दुसरा कोणताही लॉजिकल एंड, दुसरं कुठलंही लॉजिकल कन्क्ल्युजन निघता कामा नये. समजा एका साखळीत 10 कड्या मजबूत आहेत पण 11वी कडीच तुटलेली आहे, तर संपूर्ण साखळीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि नेमकी हीच जागा बचाव पक्ष म्हणजे डिफेंडंट शोधत असतो. त्यांना संपूर्ण केस कोसळवायची नसते, कधी कधी फक्त एक वाजवी शंका निर्माण झाली तरी पुरेसं ठरतं. त्यामुळे काही केसेसमध्ये म्हणूनच जर बचाव पक्षाला वाटलं की या साखळीमध्ये एखादा दुवा कमकुवत आहे तर त्याचा आधार घेऊन ते जामिनासाठी, बेलसाठी युक्तिवाद करू शकतात. म्हणजे आता हेच होईल असं मला अजिबात या व्हिडिओत म्हणायचं नाहीये. साधारण लीगल ॲस्पेक्ट्स काय असतात हे मी तुम्हाला सांगते. याचं ताजं जळजळीत उदाहरण काय हे मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात सांगते. पण त्याच्या आधी या आपल्या पॉईंट्स जे मी तुम्हाला एक्सप्लेन करते त्याच्यात एक जरा लॉंग कट आपण घेऊयात, कारण ही जी सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेसची चेन मी म्हणतेय ती कशी असते बघा. आणि त्यासाठी सरकारी पक्ष कुठल्या पॉईंट्सवर हा खटला लढतोय हे फार महत्त्वाचं असतं. आता डिटेल FIR वाचून दाखवत नाही तुम्हाला, पण सरकारी पक्ष हा संपूर्ण खटला 5 मोठ्या मुद्द्यांवर उभा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा मी सरकारी पक्ष म्हणते तेव्हा तुम्ही अगदी साध्या भाषेत समजून द्या की मी केतनच्या बाजूने बोलते. तर कुठले 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत? पहिला मुद्दा म्हणजे हा सगळा प्रकार आधीच ठरलेला होता का हा प्रश्न विचारून सरकारी पक्षांनी असा पहिला दावा केलाय की हा अचानक घडलेला प्रकार नव्हता, हा प्रीप्लॅन्ड कट होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनेच्या आदल्या दिवशी पुण्यातल्या एका कॅफेमध्ये सिया आणि सहआरोपी चेतन चौधरी भेटले होते. या भेटीचं CCTV फुटेज समोर आलंय असा दावा पोलिसांनी केलाय. फक्त एवढंच नाही तर मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल एव्हिडन्सेस याच्या आधारे दोघांमध्ये कंटिन्युअस कॉन्टॅक्ट होता आणि काहीतरी त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं असा सरकारी पक्षाचा दावा आहे. आता कोर्टात हे पुरावे किती मजबूत ठरतात, त्यांची साखळी, त्याची चेन किती भक्कम ठरते हे अर्थातच खटल्या दरम्यान ठरेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्या बेसिसवर हा खटला सरकारी पक्षाकडनं चालवला जाईल तो म्हणजे घटनेच्या आधी आणि नंतरचं सियाचं वर्तन. कुठल्याही मर्डर ट्रायलमध्ये फक्त घटना नाही, घटनेच्या आधीचं
आणि नंतरचं बिहेवियर, वर्तन हा तपासाचा खूप महत्त्वाचा भाग असतो. या प्रकरणात पोलिसांचा दावा असा आहे की केतन अग्रवाल ट्रेकला जायला फारसा इच्छुक नव्हता, पण सियानं कंटिन्युअसली त्याच्या मागे लागली होती, चल 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 म्हणून. घटना झाल्यानंतर पण जवळपास 4 दिवस हा सगळा अपघात आहे असं सांगितलं गेलं. आणखीन एक गोष्ट पोलिसांच्या तपासादरम्यान अशी समोर आली, जी छापून आली आहे सोर्सेस थ्रू, की केतन जिवंत आहे असं पोलिसांनी सियाला सांगितलं. आणि त्यानंतर तिची जी रिॲक्शन आली, ती रिॲक्शन तपासात महत्त्वाची ठरेल असा दावा केला जातो. तिसरा मुद्दा म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का. पोलिसांच्या तपासानुसार केतनचा मोबाईल सियाकडे होता. आता त्या मोबाईलमधल्या डेटामध्ये किंवा मेसेजेसमध्ये किंवा कॉल रेकॉर्ड्समध्ये काही छेडछाड झाली आहे का, काही डिलीट करण्यात आलं आहे का, काही लपवण्याचा प्रयत्न झाला आहे का, याचा तपास अजून सुरू आहे. जर अशा प्रकारचे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले तर हा मुद्दा सरकारी पक्षासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. चौथा बेस पॉईंट आहे तो म्हणजे हेतू, मोटिव्ह. व्हेरी इम्पॉर्टंट. कोणताही खून सिद्ध करण्यासाठी मोटिव्ह काय होता, का असं केलं असेल, हे जाणून घेणं खूप आवश्यक घटक ठरतो. हे प्रूव्ह करणं पण खूप आवश्यक घटक ठरतो. तो पुराव्यांनी सिद्ध व्हायला हवा. सरकारी पक्षाची बाजू त्याच्यामुळे जास्त मजबूत होऊ शकते. आणि या प्रकरणात पोलिसांचा असा दावा आहे की सिया या लग्नाबाबत खूप नाराज होती. तुम्ही पण बातम्या बऱ्याच ऐकल्या असतील की तिला चेतन चौधरी बरोबरचे तिचे संबंध त्याच्याबरोबर होते, चेतनबरोबर. केतनलाचा संशय आला होता असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. पण सियाचं असंही म्हणणं छापून आलं होतं की केतनबरोबर तिला राहायचं नव्हतं. केतनला हे तिने सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी हे सगळं फेटाळलं वगैरे वगैरे, असे बरेच दावे आलेत. आणि हे कुठेतरी त्या मोटिव्हकडे लीड होतात. हे सगळे दावे न्यायालयात पुराव्यांच्या कसोटीवर टिकतात का, हे शेवटी महत्त्वाचं असणार आहे. आणि पाचवा मुद्दा म्हणजे घटनास्थळाची पुनर्रचना, म्हणजे जे रिकन्स्ट्रक्शन, रिक्रिएशन म्हणतो, की जिथे सिया आणि चेतनला आता घेऊन गेले होते पोलीस. दोन्ही आरोपींना लोहगडावर नेऊन पूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना केली. तसंच फॉरेन्सिक अनालिसिसच्या आधारे हा साधा अपघात नसून मागून ढकलल्यामुळे मृत्यू झाला असा सरकारी पक्षाचा दावा आहे. पण इथेच बचाव पक्ष एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा पुढे करू शकतो. त्यांचा युक्तिवाद असा आहे की पोलिसांनी केलेली घटनास्थळाची पुनर्रचना किंवा आरोपींचा कथित कबुली जबाब यांना न्यायालयात खूप लिमिटेड लीगल व्हॅल्यू आहे. डॉक्ट्रिन ऑफ कन्फर्मेशन नावाचं एक प्रिन्सिपल आहे कायद्यामध्ये. तर जे काही कन्फेशनल पार्ट असतो आरोपीचा, ते कन्फेशन जोपर्यंत त्याला कन्फर्म, डॉक्ट्रिन ऑफ कन्फर्मेशनमध्ये ते बसत नाही, तर त्या कन्फेशनला, सिम्पल बेअर कन्फेशनला व्हॅल्यू 0 आहे. विशेषतः जर तो कबुली जबाब मॅजिस्ट्रेट समोर कायदेशीर पद्धतीनं नोंदवला गेला नसेल तर त्याला एक लिमिटेड त्याचा कॉग्निझन्स घेतला जाईल. आणि म्हणूनच मीडिया ट्रायलमध्ये एखादी गोष्ट खूप मोठी वाटू शकते, पण कोर्टात प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोटीवर तपासला जातो. आणि कदाचित आरोपींच्या वकिलांच्या कॉन्फिडन्सच्या मागे कदाचित हे कारण पण असू शकेल. कळते आता हे ऐकल्यावर की सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेस जे आहेत त्याची साखळी स्ट्रॉंग बांधणं किती महत्त्वाचं आहे आणि पोलिसांसमोर किती मोठं चॅलेंज आहे. आता कमिंग बॅक टू अवर ट्रॅक, तिसरा मुद्दा सांगते की बचाव पक्षाला प्रत्येक पुराव्यावर प्रश्न विचारण्याचा सुद्धा अधिकार असतो. बचाव पक्ष म्हणजे आता सोप्या भाषेत सिया आणि चेतनला, त्यांच्या वकिलांना. म्हणजे आता इथे एक मोठा गैरसमज आहे. अनेकांना असं वाटतं की एवढे पुरावेत मग अजून काय उरलं, पण कोर्टात केस चालते ती भावना किंवा अंदाजावर नाही, प्रत्येक पुराव्याची परीक्षा घेतली जाते. भारतीय न्यायव्यवस्था ही ॲडव्हर्सेरियल सिस्टीमवर आधारित आहे. म्हणजे सरकारी पक्ष पुरावे मांडतो आणि बचाव पक्षाचं काम असतं त्या प्रत्येक पुराव्यावर प्रश्न विचारत राहायचं. आता कोणते प्रश्न विचारू शकतात, म्हणजे की मोबाईल लोकेशन खरंच इतकं ॲक्युरेट आहे का, CCTVमध्ये दिसणारी जी व्यक्ती आहे ती खरंच आरोपी आहे का, डिजिटल एव्हिडन्समध्ये कुठे छेडछाड झाली नाही आहे ना, किंवा चेन ऑफ कस्टडी व्यवस्थित पाळली गेली आहे ना, फॉरेन्सिक रिपोर्ट काही असे कॉन्ट्राडिक्टरी नाही आहेत ना, हे सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी पक्ष सांगतोय ती संपूर्ण गोष्ट प्रत्येक पुराव्याशी तंतोतंत जुळते का, हे प्रश्न विचारणं म्हणजे केस कमकुवत आहे असं अजिबात नाही. हा घटनेनं दिलेला, आरोपीला दिलेला अधिकार आहे. आणि म्हणूनच जर या प्रश्नांमधनं न्यायालयाला असं वाटलं की अजून काही गोष्टी तपासणं बाकी आहे तर कदाचित काही केसेसमध्ये बेल होऊ शकते. म्हणून वकील कॉन्फिडन्सनी बोलतात, म्हणजे त्यांना निकाल आधीच माहिती असा अर्थ होत नाही. ते फक्त कायद्यानं दिलेला प्रत्येक अधिकार वापरत असतात. आणि इथे येतो आपला शेवटचा चौथा पॉईंट, की जामीन मिळणं म्हणजे ती व्यक्ती निर्दोष आहे असं नाही. आता जर पुढच्या काळात अशा वळणावर ही केस गेली की आरोपींना जामीन मिळाला किंवा मिळू शकतो, अर्थात आपण जर तरवरच बोलू शकतो, तर अशा वेळेला सोशल मीडियावर काय रिॲक्शन येईल इमॅजिन करा. पण कायदा असं म्हणतो की जामीन मिळाला म्हणजे केस संपली किंवा जामीन मिळाला म्हणजे आरोपी निर्दोष ठरला,
असं नाहीये. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 त्याच्यानुसार म्हणजे BNSS नुसार जामीन देताना, बेल देताना न्यायालय काही गोष्टी पाहतं. फॉर एक्झाम्पल, आरोपी कॉपरेट करेल ना, किंवा पुरावे नष्ट करण्याची काही शक्यता आहे का, साक्षीदारांवर दबाव या आरोपीकडनं टाकला जाऊ शकतो का, आरोपी पळून जाऊ शकतो का, आणि हा खटला पूर्ण व्हायला साधारण किती वेळ लागू शकतो. जर असं न्यायालयाला वाटलं, म्हणजे मी हे जनरलाइज सांगते, या केसबद्दल नाही, जर असं न्यायालयाला वाटलं की योग्य अटी घालून आरोपीला बाहेर ठेवता येईल, तर गंभीर गुन्ह्यांमध्ये सुद्धा जामीन दिला जाऊ शकतो. म्हणून जामीन म्हणजे शिक्षा नाही, जामीन म्हणजे निर्दोषत्वाचा शिक्का पण नाही. तो फक्त खटला सुरू असताना मिळणारा तात्पुरता लीगल राईट आहे, आणि तो मिळू नये याच्यासाठी किती प्रयत्नांची पराकाष्ठा होते, आणि ती करूनही खुनाचा आरोप असलेल्या केसमध्ये पण जामीन कसा मिळू शकतो याचं जळजळीत उदाहरण आता मी तुम्हाला सांगते. 2 दिवसांपूर्वी घडलेलं आहे. ते आहे मेघालय हनीमून मर्डर केस. ही घटना ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी क्विक पार्श्वभूमी. ही घटना सांगून आपण व्हिडिओ थांबूयात. ही घटना आहे 2025 मधली. इंदूरचा राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम. 12 मेला त्यांनी लग्न केलं. लग्नाला अवघे 10-12 दिवस झाले होते. दोघं हनीमूनला गेले मेघालयात, आणि 23 मेला दोघंही अचानक गायब झाले, बेपत्ता झाले. काही दिवसांनी त्यांची स्कूटर सापडली, आणि 2 जूनला राजा रघुवंशी यांचा मृतदेह एका खोल दरीत सापडला. किती रिझेम्बलन्स आहे बघा आत्ताच्या केसशी. खूप खोल दरीत सापडला त्यांचा मृतदेह. 8 जूनला सोनम उत्तर प्रदेशात सापडली, आणि त्यानंतर मेघालय पोलिसांनी दावा केला की सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा यांनी आधीच कट रचला आणि या राजाची हत्या केली. तपास झाला, 700 पानांचं चार्जशीट दाखल झालं. पोलिसांनी हा पूर्णपणे प्रीप्लॅन्ड मर्डर असल्याचा दावा केला. हे सगळं ऐकल्यावर कोणालाही वाटेल मग आता केस संपलीच, पण इथेच कायदा एक वेगळी गोष्ट सांगतो. मेघालय हायकोर्टानं सोनमला दिलेला जामीन कायम ठेवलाय. येस, अगदी 2 दिवसापूर्वीची बातमी आहे. खुनाचं प्रकरण आहे. आता प्रश्न पडतो की का? पुरावे कमी होते म्हणून, चार्जशीट नव्हतं म्हणून? असं काही नाही. मग तर न्यायालयाच्या मते अटक करताना पोलिसांनी कायद्यानं घालून दिलेली जी प्रोसेस आहे, प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, ती नीट पाळलीच नाही. न्यायमूर्ती W. डिंगो यांनी स्पष्ट निरीक्षण नोंदवलं की सोनमला अटक करताना तिच्यावर नेमके कोणते आरोप आहेत त्याची योग्य आणि इफेक्टिव्हली माहिती कम्युनिकेट तिला रिटर्न स्वरूपात केलं नाही, आणि कायद्याच्या भाषेत याला ग्राउंड्स फॉर अरेस्ट म्हणतात. आणि ही काही खूप मोठी फॉर्मॅलिटी नाही आहे, पण हा प्रत्येक अटक झालेल्या व्यक्तीचा फंडामेंटल राईट आहे. दुसरी गोष्ट, मेजर क्लेरिकल एरर पोलिसांकडनं झाला. यू विल गेट शॉक्ड. पोलिसांनी कलमच चुकीचं लिहिलंय असं कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे या केसमध्ये, आणि म्हणून जामीन झालाय. म्हणजे जामीन होण्याचा एक वन ऑफ द रिझन्स ते आहे. सोनमवर BNS सेक्शन 1031 म्हणजे खुनाची शिक्षा, पनिशमेंट फॉर मर्डर, हा गुन्हा दाखल झाला होता. जर एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्याचा खून केला तर त्याला काय शिक्षा होईल हे या कलमात सांगितलंय. हे कलम जुन्या IPCच्या कलम 302च्या ऐवजी आता रिप्लेस झालंय. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण जाणीव ठेवून, नियोजन करून किंवा तीव्र अविचार करून दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेते, तेव्हा त्यावर हा गुन्हा दाखल होतो. पण पोलिसांनी अटकेशी संबंधित जवळपास सगळ्या कागदपत्रांमध्ये चुकून कलम 403(1) असा उल्लेख केला, म्हणजे 103च्या ऐवजी 403. आणि ही चूक फक्त कागदावर नव्हती. अटक मेमो, अटकेची कारणं, केस डायरीचा उतारा, आरोपीचे अधिकार सांगणारी नोटीस, अशा प्रत्येक महत्त्वाच्या कागदपत्रात हा चुकीचा कलम क्रमांक लिहिला गेला. आता सरकारी वकिलांनी आर्ग्यू पण केलं की 403च्या ऐवजी 103 लिहिणं ही टायपिंगची चूक होती, त्यामुळे आरोपीला कोणताही तोटा झाला नाहीये. सरकारचं म्हणणं होतं की सोनमला सुरुवातीपासूनच माहिती होतं की तिच्यावर खुनाचा आरोप आहे, ती वकिलांच्या संपर्कात होती, अटक मेमोवर तिच्या सह्या आहेत, याआधी पण तिनं 3 वेळेला जामिनासाठी अर्ज केलाय. सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेत असा दावा केला की फक्त टेक्निकल एरर झालं म्हणून जामीन मिळू नये. पण हायकोर्टानं हा युक्तिवाद मान्य केलेला नाहीये. न्यायालयानं स्पष्ट केलं की ही फक्त टायपिंगची एक चूक नाहीये, कारण तीच चूक प्रत्येक महत्त्वाच्या कागदपत्रात पुन्हा झाली आहे. आणि दुसरा शेवटचा मुद्दा यात हायकोर्टानं असं म्हणलाय, आणि ज्यात त्या हायकोर्टानं पोलिसांना झापलंय. हायकोर्टानं रिडिक्युलस असा शब्द वापरलाय अक्षरशः. त्यांनी असं ऑब्झर्व केलं, हायकोर्टाचं असं ऑब्झर्वेशन आहे की सोनमला अटक केल्यानंतर जे कागद दिले गेले त्यात तिच्यावर खुनाचा आरोप असल्याचं स्पष्टपणे नमूदच नव्हतं. उलट त्या कागदपत्रांमध्ये अत्यंत विचित्र आणि अनरिलेटेड काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. उदाहरणार्थ, आरोपी सैन्यातून पळून आलेली आहे का, आरोपीनं भारताबाहेर गुन्हा केलाय का, शिक्षा भोगून सुटल्यानंतर राहण्याचा पत्ता न सांगण्याचा गुन्हा केलाय का, वगैरे वगैरे. तर अशा पूर्णपणे अनरिलेटेड नोंदी या फॉर्ममध्ये तशाच राहिल्या होत्या, आणि कोर्टाने या सगळ्या नोंदींना हास्यास्पद, रिडिक्युलस म्हणलंय. कोर्टाचं असं निरीक्षण आहे की पोलिसांनी कोणताही विचार न करता कॉपी पेस्ट करून हे टेम्पलेट जशा तसं वापरलेलं आहे, आणि म्हणून त्या आरोपीला जामीन मिळाला.
सो आता तुम्ही सगळे हे डॉट जोडा आणि या केसकडे बघा. पुण्याच्या पोलिसांसाठी ही किती चॅलेंजिंग केस आहे, किती चॅलेंजिंग गोष्ट आहे. या प्रकरणाकडे पाहताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागणार आहे की सोशल मीडियावर भावना चालतात, टीव्ही डिबेटमध्ये मतं चालतात, पण न्यायालयात पुरावे, प्रोसिजर, प्रक्रिया आणि कायदा एवढंच चालतं. आता कायद्याच्या चौकटीत सिया आणि चेतनला कसं दोषी ठरवलं जातं हे येणारा काळच दाखवेल. हा व्हिडिओ आवडला असेल, पटला असेल तर आपल्या यूट्यूबची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय, सबस्क्राईब करताय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार.